मनोज जरांगे पक्ष काढणार का? मंडळी, ओबीसी एल्गार मेळावे झाले आणि ओबीसी नेत्यांनी आता ओबीसींसाठी स्वतंत्र पक्ष काढणार असल्याचं जाहीर केलं. ओबीसींच्या हक्कासाठी पक्ष काढणार असल्याचं जाहीर केलं. त्यातच आता मराठा आरक्षण लढवय्ये मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी लढतात. मग आता मराठा आरक्षणाच्या हक्कासाठी किंवा मराठा मंडळींच्या हक्कांसाठी मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज पक्ष काढणार का, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांना विचारण्यात आला होता. बघूयात काय म्हणतात मनोज जरांगे पाटील. पण त्यांनी ओबीसीत तुम्ही सामील झाला तर मराठ्यांना ओबीसीत आरक्षण मिळाले. जर यांनी शेंडगेंनी पक्ष स्थापन केलेला असेल त्या पक्षात जर तुम्ही उद्या त्यांच्या पक्षाचा प्रचार करणार का जर वेळ आली तर? मला राजकारण हा विषय समजत नाही, त्यामुळे मी त्याच्यात बोलणार पण नाही. पण मराठा आम्हीच आणि ओबीसी पण आम्हीच. ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंनी असं म्हटलं की ओबीसीवरती अन्याय होतो. आता ओबीसींना पक्ष स्थापन करण्याची वेळ आलेली आहे. येत्या काही दिवसात ते पक्ष स्थापन करून पक्षाचं नाव सुद्धा जाहीर करणार आहेत. नाही, ओबीसीवर अन्याय नाही होत. मराठे हे 42 वर्षापासून ओबीसी आरक्षण आहे, त्यांच्यावरती अन्याय झाला. आणि पक्ष स्थापनेचा विषय असेल तर तो माझा विषय नाही. ते प्रत्येकाला अधिकार आहे, ज्याने त्याने काय करावं ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कारण राजकीय विषयावर मी बोलत नाही. पण माझ्या मराठ्यांच्या आरक्षणाच्या मराठ्यांच्या विरोधात आला मी कोणाला सोडत नाही, सोडणार सुद्धा. जर प्रकाश शेंडगेंनी पक्ष स्थापन केला, जर मराठा ओबीसीत सामील झाले तर तुम्ही त्या पक्षात सामील होणार का उद्या जर वेळ आली तर? आरक्षण देणार का आम्हाला 100% मराठ्याला? आम्हाला तुमचं कळत ना, आमचं कळत नाही का आम्हाला? तर मंडळी, हे होते मनोज जरांगे पाटील. काय म्हटले आपण ऐकलेलं आहे. आता बघूयात की मराठा समाज हा आमचा पक्ष आहे. मराठा समाजाला कोणत्याच पक्षाशी काही देणं घेणं नाही. मराठा समाज हाच आमचा पक्ष आहे. कारण आता आमच्या मुलाबाळांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आमच्या मुलांच्या भवितव्यासाठी ही लढाई आहे. तुमचे पक्ष घाला तिकडंच चुलीत. मराठा समाजांच्या मुलांवर होत असलेला अन्याय आता सहन केला जाणार नाही. माझा समाजाला आता न्याय पाहिजे आहे, तो घेतल्याशिवाय मागं हटणार नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी शब्द दिलेला आहे. माझ्या नुसत्या एका हाकेने हे माझे मराठी बांधव माझ्यासोबत लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरल्यात. लहान लहान मुलं, महिला रस्त्यावर उतरलेल्या आहेत. हे सरकारला का कळत नाही? हे सरकारच्या लक्षात येत नाही का? आमच्या मुलाबाळांच्या वेदना सरकारने लक्षात घेतल्या पाहिजे, असं यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सरकारला सुनावलं आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाल्यात की सरकार नुसतं वेडाचं सोंग घेत आहे आणि आम्हाला वेडात काढताय. कसं वेडात काढतंय तेच बघतो आता. मनोज जरांगे पाटील यांची तिखट प्रतिक्रिया समोर आलेली आहे. ते म्हणतात की जर मराठ्यांच्या 54 लाख नोंदी ओबीसीतून सापडलेल्या आहेत तर मग तेच द्या ना, ते आम्ही घ्यायला तयार आहोत. ते आरक्षण आम्ही नाकारलेलं नाही आहे, आम्ही ते घ्यायला तयार आहोत. या आंदोलनामुळे सरकारने क्युरेटिव्ह पिटिशनसुद्धा दाखल केलेली आहे. आम्ही कुठं नाकारलं आहे? ते क्युरेटिव्ह पिटिशनचं जे व्हायचं ते होईल, पण आता आमच्या नोंदी सापडल्या आहेत, नोंदीनुसार आम्हाला प्रमाणपत्र द्या, असं देखील ते म्हणाले. तर मंडळी, ज्या नोंदी सापडल्या आहेत त्या परिवाराला प्रमाणपत्र द्या, सगळ्या सोयऱ्यांना द्या. साधा सोपा मार्ग आहे, कायद्याला धरून आहे, कायद्याच्या विरोधात नाही. सरकार म्हणतंय थोडे दिवस थांबा. का थांबायचं? आणखीन किती दिवस थांबायचं? मागे आम्ही 7 महिन्यांचा वेळ सरकारला दिला आहे. काय केलं आहे सरकारने 7 महिन्यात? आणि आणखी थोडे दिवस थांबा म्हणतायत. मागचे 7 महिने सरकारने काहीच केलेलं नाही. हा काही 7 महिने साधा वेळ नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. तर पक्ष काढणार का या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी सरळ शब्दामध्ये एकच व्याख्या सांगितली की मराठा समाजच हा आमचा पक्ष आहे. आम्ही कुठल्या पक्षाशी काहीही देणं घेणं नाही. त्याचबरोबर ते असं देखील म्हणाले की अजित पवारांना हा शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष देण्यात आला, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावरती जरांगे पाटील म्हणाले की राजकारण्यांशी आपल्याला काही एक घेणं देणं नाही आहे. कारण त्यांच्याकडे डाव टाकले जातात, त्यांच्याकडे घुसखोरी होते, त्यांच्याकडे घूस दिल्या जाते किंवा तत्सम पद्धतीचे वाक्य त्यांनी यावेळेस आवर्जून काढलंय. तर मंडळी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये फूट पडली. अजित पवारांनी वेगळा गट स्थापन केला आणि आता निवडणूक आयोगाने अजित पवार गटालाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे असं काल घोषित केलेलं आहे. यामुळे राज्यात आता प्रचंड संतापाची लाट पुन्हा एकदा उसळलेली आहे. सेम प्रकरण सुरू आहे. जसं
शिवसेनेसोबत झालं तसंच राष्ट्रवादी काँग्रेससोबत होतं आहे. शरद पवारांचा पक्ष अजित पवारांना देण्यात येतो यावरून प्रचंड नाराजी व्यक्त केली जाते. तसेच जसा उद्धव ठाकरे यांचा पक्ष हा एकनाथ शिंदेंना देण्यात आला होता, त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे नेते हे आता भावुक झालेले आहेत, नाराज झालेले आहेत. निवडणूक आयोगाचा हा निर्णय आलाय, इतक्या दिवसानंतर आलाय. खरे तर तो आधीच यायला हवा होता असं देखील त्यांनी यावेळेस आवर्जून म्हटलेलं आहे.